दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अमृता गणेश कडव या वहिनींना भेटणार आहोत. आनंद भुवन कोपरी कॉलनी ठाणे पूर्व या ठिकाणी राहतात. उत्साहामध्ये सगळे वाट बघतायत. प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडतच असतं. मग कधी कोणाच्या घरी गेल्यानंतर गोंधळ उडतो, तर कधी कधी आमची ती माऊली भांबावलेली असते. घरातल्या सगळ्या जणींनी आपापले सल्ले देऊन त्या आमच्या माऊलीला इतकं दडपण आणलेलं असतं ना, की कधी कधी नावंसुद्धा सांगताना ती माऊली गोंधळून जाते. कारण बरोबर आहे, अर्ध आयुष्य माहेरी काढल्यानंतर सासरी आलेली ती माऊली संपूर्ण कुटुंबाची केंद्रबिंदू बनून गेलेली असते. आणि मग तिच्याचकडनं सगळ्यांच्या अपेक्षा अशा वेळेला वाढतात. घरात कॅमेरा पोहोचणार आणि मग घरातल्या प्रत्येकीची किंवा प्रत्येकाची चढाओढ असते की माऊलीनं आपलं नाव घ्यावं, आपली ओळख करून द्यावी. पण तिच्या खरेपणाला, तिच्या प्रामाणिकपणाला नमस्कार करतो. आणि मग त्या गोंधळातूनच बऱ्याचदा नकळत चेहऱ्यावर येणारं हसू आपल्याही चेहऱ्यावर उमटतं. 12 वर्षाचा हा प्रवास सुरू आहे. आजच्या भागात काय होणार ते बघूया. भेटूया कडव कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. रात्री आकाशात जमतो चंद्रचांदण्यांचा मेळ, गणेशा सोबत खेळते होम मिनिस्टरचा खेळ. रोज रोज. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझ्या नणंदबाई मोठ्या. नमस्कार. लहान नणंद. नमस्कार. मोठे दीप. माझे वडील. नमस्कार. माझी आई. नमस्कार. मावशी. मावस बहीण. नमस्कार. माझी आत्ते सासू आणि माझी मामी. नमस्कार. माझी लहान बहीण. बरं बरं. आणि नमस्कार. तो माझा मुलगा श्री. बरं बरं. बरोबर. नमस्कार. आणि ती माझी मामी, त्या माझ्या शेजारच्या. नमस्कार. तो आमच्या शेजारचा मुलगा. आणि पण ह्या शेजार. शेजारचे. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आता होम मिनिस्टरच्या खऱ्या खेळाला. चांदीच्या तपकात अत्तराचा बोळा, पैठणी मिळण्यासाठी झाल्या सगळ्या जणी गोळा. सत्यनारायणाच्या पूजेला केळीचे खांब, पैठणी मी जिंकणार, तुम्ही व्हा लांब. नमस्कार. 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 कुठलं बालपण? ठाण्यातलंच. ठाण्यात कुठे? ठाण्यात किशोरनगरमध्ये कोपरीलाच. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इकडचं ठाण्यामधलंच. ठाण्यात कुठे? सरेईला धोबियाळी. धोबियाळी. शाळा कुठली? शाळा MH मोह विद्यालय. मोह विद्यालय ठाणे. विद्यालय ठाणे. तुमची शाळा? सेम. मोह विद्यालय ठाणे. दोघे एकाच वर्गात होता? हो. व्हेरी गुड. तुम्ही शाळेत असताना कशा होता? शांत होता? तशी शांत होते, म्हणजे अभ्यास वगैरे, पण थोडी टॉंगल होते. कधी कोणाला धोपटलं? हो. चांगलंच. हा? हो. कोणाला? म्हणजे छोटासा किस्सा आहे की शाळेमध्ये मुलं, म्हणजे मुली असल्यावरती मुलं छेड काढतातच. तर आमच्या शाळेचा युनिफॉर्म असा होता की ब्ल्यू पंजाबी ड्रेस आणि त्याच्यावर व्हाईट कलरची ओढणी. मुलं, म्हणजे मुली जाताना दिसल्या ना की नेहमी त्यांची ओढणी खेचणार, त्यांना असं शिट्ट्या मारणार किंवा येता जाता तिच्या नावाने चिडवणार, असं नेहमी व्हायचं. तर मुलं शिट्ट्या मारायचे आणि मग ते मुली खूप कंटाळलेल्या, म्हणजे हे जवळजवळ बरेच दिवस चाललेलं.
त्याच्यामुळे की मग सगळ्या मुली माझ्याकडे कंप्लेंट घेऊन की तू आमच्या मुलींची हेड हो आणि आमचा थोडेसे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह कर वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग ते एकीचा सॉल्व्ह करता करता दुसरीचा तिसरीचा असं करता करता पूर्ण शाळेमध्ये मी मुलींची म्हणजे की हिच्याकडेच प्रॉब्लेम्स न्यायचे आणि मग ही आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार. ठीक आहे. मग एक दिवस असंच की आमचा वॉशरूम आहे लेडीज, तिथे आम्ही उभे होतो आणि सगळ्या मुली म्हटलं आज तुम्ही तिघी चौघीजणी इथून जा आणि जर त्या मुलांनी छेड काढली की मला सांगायचं. आणि त्या तिथून गेल्या. म्हटलं ओढणी गळ्यात घ्या, जशी इथे पिनअप करायला लागायची आम्हाला व्ही शेपमध्ये, ओढणी गळ्यात घ्या. त्याने ओढली की मला सांगायचं. आणि त्यांनी ओढली आणि ती गळ्याला फास बसली. गळ्याला फास बसली तर ती मुलगी गोल फिरली. ती ऑलमोस्ट तिला इथे थोडंसं त्रास झाला आणि ती रडायला लागली तिथेच. तसाच तो जे सगळं बघून मला एवढं अनावर झालं आणि मी त्याला तिथेच धोपटलं तिथे. आमचे प्रिन्सिपल आले, सगळं ते वाईस प्रिन्सिपल आले आणि सगळे विचारत होते की काय झालं. मी म्हटलं असं असं झालं आणि त्यांनी मला लिगली लेडीजचं हेड केलेच होतं, गर्ल्स लेडीज. त्याच्यामुळे खूपच ते थोडंसं प्रकरण वाढलं होतं. तुम्ही धोपटलं? हो. तुम्ही नव्हते त्या दिवशी? नाही, मी नव्हतो. तुम्ही त्या दिवशी शाळेतच नव्हते? शाळेत होतो हां. पण त्या प्रसंगाला मी नव्हतो. नाही, पण हे खरं तर सगळ्या मुलांनी मिळून बंद केलं पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? हा, ते तर या आहे. निमित्तानं आपण सगळ्यांनी ना जे कार्यक्रम बघणारी आहेत किंवा ही घरातली बरीचशी लहान मुलं हा कार्यक्रम बघत असतील, त्यावेळेला ती कदाचित गंमत वाटत असते, पण ती गंमतच पुढे पुढे ना चुकीच्या मार्गाने जाते. तेव्हा आपण जर ठरवलं ना, मग घरातली अगदी छोटीशी ताई का असेना किंवा आई का असेना, प्रत्येकीला सन्मानाच्या नजरेने जर बघायचं ठरवलं ना आणि ती दुसऱ्याच्या घरातली नाही, ती आपल्याच घरातली आहे असं जर आपण सगळ्यांनी ठरवलं तर माझ्या मते तिची मस्करी करणं दुसऱ्या दिवसापासून बंद होईल. कारण त्या मस्करीमुळे नकळत ती दुखावते आणि तिचं दुखावणं हे खूप त्रासदायक असतं. आपल्या घरातली जर बहीण असेल, तिची मस्करी केली तर आपण लगेच शर्टाच्या बाह्या वर करतो, पण तेच ती ताई ही सुद्धा दुसऱ्या कोणाची तरी बहीण आहे हे आपण सगळ्यांनी खरोखर ठरवलं पाहिजे आणि सन्मानाच्या नजरेने बघितलं पाहिजे. या निमित्तानं एवढंच सगळ्या घरांना सांगणं करूया. पण तुमच्या हे सगळं कधी लक्षात आलं साधारणतः? तसं म्हणजे कॉलेजच्या वेळेला खरं तर म्हणजे आम्ही एकत्र शाळेत होतो, पण आमची म्हणजे आम्ही खूप बेस्ट फ्रेंड झालो नंतर. म्हणजे हे बोलायला माझ्याशी खूप घाबरायचे शाळेच्या. का सांगा ना. हेड होत्या ना मॅडम, भीती वाटायची कधी आपल्यालाच बेदम मारलं तर. पण तुम्हाला कधी अंदाज आला की या तुमच्याशी नीट बोलतील किंवा असं नाहीये. कसं मैत्री वाढत गेली, भेटत गेलो, नंतर एकमेकांना समजत गेलो. पण मग घरी कधी कळलं? घरी लग्नाचा विचार सुरू होता तेव्हा कळलं. कोणी सांगितलं की बाहेरून कळलं? नाही, मीच सांगितलं काय की आई असा मुलगा आहे. आणि पण म्हणजे माझ्या घरी येऊन जाऊन होते, त्याच्यामुळे माहिती होतं की गणेश आहे. तुमच्या घरी? माझ्या घरी माहिती होतं. माहिती होतं सगळ्यांना माहिती होतं. मग दोघांची संमतीने झालं? हो ना. संमती. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष. 5वं चालू. बरं, रोज घरी तक्रार कोणाची असते? काय? राग. म्हणजे राग आणि चिडचिडपणा. ते शाळेत माहिती नव्हतं तुम्हाला? शाळेत माहिती होतं ना. मग पण रागाचं आणि चिडण्याचं कारण काय होईल? कारण म्हणजे थोडी धावपळ होते. माझा मुलगा आहे लहान, 1.5 वर्षाचा. त्याच्यामुळे कसं की तो कधी रात्री झोपत नाही किंवा कधी रात्री न जेवता झोपतो, त्याच्यामुळे रात्रभर जागवतो. मग ते त्याला कधी बरं नसतं आणि त्यांचे ते वॅक्सिनेशन्स वगैरे चालू असतात, त्याच्यामुळे कधी त्याला ताप येतो वगैरे. त्याच्यामुळे थोडंसं कसं चिडचिड होते, सकाळी उठता नाही येत. आणि तो एक मुलगा आहे आणि हे म्हणजे दुसरा मुलगा आहे, ही सगळं हातात लागतं. एक वेळेस मी त्याला म्हणून, श्री जा आणि पाण्याचा ग्लास घेऊन ये बाळा, तो आणेल. एक मिनिट, हे तुम्ही का नाही मदत करत? सांगा ना. त्यावेळेला मोठ्या गप्पा मारल्या असतात, तू काळजी करू नको, तुझ्याबरोबर मी आहे, तुझ्यासाठी काही बोटीतनं वेळ पडली तर तलाव उडी मारेल, त्या सगळ्या आणाभाका दिल्या. आता एकदम असा का ब्रेक लागला? नाही, ब्रेक लागला असं नाहीये. हा, मग काय आता बोला नाही तर उचलतो. आता या ठिकाणी पहिल्या खेळाकडे वळूया आणि पहिल्या खेळामध्ये किती वस्तू बक्षीस मिळणार बघूया. 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. आता 1 रुपया कुठेतरी आहे. 3 म्हणजे 4 संधी मिळणार. त्या 4 संधीमध्ये 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या होणार.
सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. बेल्ट. ₹50. ₹1 मिळाला पाहिजे ना. ₹5. आतापर्यंत ₹55 बक्षीस मिळालंय. ते अभिनंदन. ₹1. एक अजून कुठली वस्तू घ्या तुम्ही पाहिजे ती. बघूया किती रुपये आता यामध्ये आहेत. ₹500. ₹556 हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. तुमची वकिली कोण करेल? या कोण? आमच्या शेजारी राहतात. मी मामी म्हणते. नमस्कार मामी. या मामी. तुम्ही यांची बाजू घ्यायची आणि समोरच्यानी केलेले सगळे आरोप खोडून काढायचे. हा बोला, तुमच्यापासून सुरुवात. मी तिची मोठी नणंद. बर. आमच्याकडे कधीच येत नाही. तुम्ही कुठे राहता? कांजूरबागला राहते, पण माझे 2 भाऊ आणि 2 बहिणी येतात. पण हे कधीतरी वर्षातनं एकदा येते. फक्त एक चांगलं करते ती येत नाही. मी नाही एक सणांच्या चांगलं शुभेच्छा करते की येत नाही? नाही सणांच्या शुभेच्छा नेहमी मला देते. अरे वा वा वा. तेवढं मात्र चांगलं करते. नाही प्रत्येक नाही, सणाच्या शुभेच्छा. काय आहे त्याच्यासाठी त्या काळजी ते येत घेतात नाही माझ्याकडे. की प्रत्येक सणाला तुम्ही येऊ नये म्हणून शुभेच्छा दिलं की तुम्ही तुमच्या घरी राहायला. पण नाही, माझ्या तर दुसरे 2 भाऊ आणि बहिणी नेहमी माझ्याकडे येतात. महिन्यानी ये, 4 महिन्यांनी ये, पण ये. जसं दुसऱ्या येतात तसं मला वाटतं या माझ्या छोट्या भावानी पण भाऊजांनी पण माझ्याकडे यायला यावं. पाहिजे. बरोबर. ही एकच तक्रार आहे. पण नाही येत. नाही दुसरं काही एक नाही. मिनिट. तिने यावं. थांबा आता थांबा. बोला आता. आता बाळ लहान आहे, मोठा झाला की तिघ पण येतील वेळ वगैरे काढून. आता सतत कसं बिझी आहे जॉबला जाते लाईफमध्ये. ना मी पण. जॉब आहे, थोडंसं सवड मिळालं की येतील घरी. अजून कोण कोण आहे? माझ्या भावाला तिने छान छान करून घालावं अशी माझी खूप इच्छा आहे. खायला हा, तर ते तिने करावं. माझी ती तक्रार आहे. छान तिला असं देत नाही. छान छान करू. नाही देत. थांबा. तर नाही दिलं तर हे काय रात्र जेवतात कुठं बघ. बाहेर परत आहे का कोणी? आम्हाला कळणार दुसरी भावजे आहे? भावजे दुसरी आहे का? असा प्रॉब्लेम असेल तर मग ते जेवतात इथे. बरोबर आहे. हा अरे इथं छान छान नसं दुसरी भावजे असेल तेव्हाच तेवढे काहीतरी गोंधळ असणार. मग भावाचा सुद्धा, स्वतःच्या भावाचा पण गोंधळ असणार ना. हो बघा भावाच्या. आता मग हे जेवतात कुठे? हे असे झाले कसे मग न जेवता? छान छान जेवले तेव्हा तर असे झाले ना. ताई कसं आहे ताई, नेहमी काय जवळचीच बाजू घ्यायची नसतं. आणि आम्ही नेहमी जवळचीच बाजू घेतो. हा ह्या बाजूलाच असतात. हा म्हणून तुम्हाला सांगते, हा तुमचा प्रश्न तुमच्या भावाला पण कधीतरी विचारा. हा प्रॉब्लेम काय असा एवढा घट्टा तू कसा काय झाला? गाडीवरचा घरी जेवत नाही तर गाडीवर का तो म्हणे वडापाव बिडापाव जाऊन. हो का? मग ठीक आहे ना माऊली. अजून द्या माईक. कोण बोलणार आहे? अजून एक. तिचे वडील आहे. बोला. हा ती थोडीशी म्हणजे आळशी आणि हट्टी आहे. व्हेरी गुड. बरं झालं, खरं बोलला. हा मी काम करतो, असं नाही करत नाही. अगं जरा लवकर जा, स्त्रीकडे लक्ष दे. हो जातो, आज खूप थकून आलो, खूप ऑफिसला काम आहे. ते ठीक आहे, पण मुलाकडे काय लक्ष दे. हो म्हणेल, पण 10 मिनिटं जाणार नाही. बरं झालं. बोला आता. कसं आहे, मुलं शेवटी ना कितीही मोठी झाली, आई झाली तरी हट्ट आई बाबांकडेच करतात ना, म्हणून ती बोलते. सासू सासऱ्याकडे तर आपण करू शकत नाही, पण आई बापाकडे हट्ट करणं हा आपला हक्क आहे. करेक्ट. तुमचं बरोबर आहे. मुद्दा कुठला, बोलताय कुठल्या विषयावर, असाच वकील असावा. हो की नाही? तुमची तक्रार काय? चिडचिड आणि राग, तोच फक्त आवरावं बस, बाकी काही नाही. बोला. ना आपण घरी लवकर यावं, वेळेवर. घरात काय परिस्थिती आहे ती बघावी. कधी असं वेळ चहा वगैरे प्यायचा, तिला सांगायचं चला आपण भाजी आणायला जाऊया. थोडासा माहोल चेंज आणि होतो तोच आणि नाही भाजी. घरातली वातावरण छान होतं. त्याच्यासाठी भरपूर पैसे वगैरे नाही लागत. बरोबर आहे ना? बाकी काय माझं बोलायचं? चुकलं. बरोबर आहे ना, माझं चुकलं. वा वा. या गप्पा या गोष्टी सुरू असतानाच आता तुम्ही या घरामध्ये एक धावपळ करून किती वस्तू बक्षीस आणून देणार ते बघूया आपण. एक अक्षर देतो, त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या. अक्षर आहे र. वेळ सुरू झाली. रवी.
भांड्यांमध्ये वरती आहे. हे रवा कुठे आहे? ए, अमृता रवा कुठे? रवा स्टीलच्या डब्यात आहे मामी. तुझ्या कमरेचा रुमाल आहे. तुझ्या कमरेला आहे. दिलेल्या बाद होणार वस्तू. ड्रॉवर ओपन कर ना माझा, त्याच्यात रीड आहे. 35 सेकंद झाली हा. ए लवकर आहे. त्या ड्रॉवर मध्ये रबर पण आहे. केसाचा रबर का? किती झालं? 1 मिनिट 15 सेकंद झालेली आहे. झाले ना 5. रवा अजून जास्त. आम्ही स्टीलच्या वरती 2-3 डबे आहेत ना स्टील, त्यातल्या डब्यात रवा. किती राहिली? स्टीलच्या डब्यात वरती 20 सेकंद राहिली आहेत. 10 सेकंद. 9 नाही 8 आणतील म्हणून. नाही 7 2 झाले, संपले. वेळ संपली. सांगा ना काय काय आणलंय? हे बो आणलाय, रबर आणलंय, 2 रवी, 3 राई, रीड आणि रुमाल. 6 वस्तू. हा. 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. 6वी वस्तू जी 1 वस्तू आहे त्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता एक चिठ्ठी काढायची आहे. ये बाबू, एक चिठ्ठी काढून दे मला. छान शोधून खालची काढली हा. अभिनंदन. हे घ्या. नाव आहे विमल जोशी. तुम्ही या. अरे वा. नाव सांगा. विमल सूर्यकांत जोशी. कुठे राहता तुम्ही? आनंद भवन मध्ये. कितवा मजला? ग्राउंड फ्लोअर. तळ मजला? त्या विंगला, बी विंगला. बरं केलं तिथले इथे जमावलं. घरी कोण कोण असतं? आम्ही दोघे जण. कुठे आहेत ते? आहेत ना. बोलवा ना मग त्यांना. त्यांनी मला चिठ्ठी टाकायला नाही सांगितलं. थांबा हा. 1 मिनिट इथे उभे राहा. नाही उचलू नका, उभे राहा. बरं मला सांगा, तुम्ही आल्याबरोबर असं का म्हणालात? असं म्हणालो म्हणजे मला आता माझं वय आहे 75च्या वरती आहे, त्याच्यामुळे शंका होती मला उचलू की नाही. म्हणजे मला वाटलं तिला नंबर लागला म्हणून आहे. म्हणजे आल्याबरोबर म्हणाले मला काय उचलता येणार नाही. आता दोघांनाही शुभेच्छा देऊया. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. आणि या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते बघूया. खेळ आपल्या समोर होणार आहे. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार आहेत. मधोमध पिवळ्या रंगाची एक प्लेट ठेवलेली आहे, डिश आहे, आणि बाजूला गुलाबी रंगाच्या आहेत. पिवळ्या रंगामध्ये जाऊन जर तो स्माइली चेंडू थांबला तर 2 गुण मिळणार, आणि बाकीच्या गुलाबी रंगामध्ये जाऊन थांबला तर 1 गुण मिळणार. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया काय होणार या खेळात. सुरुवात तुमच्यापासून. इथून तो स्माइली चेंडू टाकायचा आणि जाऊन थांबला पाहिजे. एक. 2. 5 संधी झाल्या. गुणसंख्या 2. आता 5 संधी तुमच्यासाठी. 1. 5 संधी झालेल्या आहेत. आईंची गुणसंख्या 2 आणि या माऊलीची गुणसंख्या 1. पुढच्या 5 संधी मध्ये काय होणार? निर्णायक क्षण आत्ता. 3. 4. गुणसंख्या आहे 4 आणि तुमच्याकडे आता संधी आहेत 5 आणि आतापर्यंत गुणसंख्या आहे 1. बघूया काय होणार. काही होऊ शकतं या खेळात.
2. आता बरोबरीसाठी 2 गुणांची आवश्यकता. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. काका, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या कडव वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. काका आले. आधी काकांनी सांगितलं होतं चिठ्ठी टाकूच नकोस. चिठ्ठीत नाव जाहीर झाल्यानंतर आल्याबरोबर काका म्हणाले आता मी काय उचलणार नाही. खेळाला सुरुवात झाली आणि जोशी आईंनी शेवटच्या क्षणी आजचा हा खेळ जिंकला. खेळ जिंकल्याबरोबर मात्र काकांनी हातातली भेटवस्तू सुद्धा शेजारी दिली. आता काय होणार या भागात? याहीपेक्षा दोघांचं प्रेम, दोघांचा एकमेकांबद्दल असलेला आदर हा महत्त्वाचा. आणि त्याचबरोबर आजच्या खेळात जे काही झालं त्याचे आपण सगळेजण साक्षीदार. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जोशी आई, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. आई अभिनंदन. दोघांनाही नमस्कार कर. आज रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.